म्हणजे काय तर फ्लॉवर तुम्हाला मूवी आठवत असेल पुष्पा फ्लॉवरने फायर आहे तर त्याचा काही संबंध नाहीये तर फ्लॉरिकल्चर तर हा लक्षात घ्या ही सनराईज इंडस्ट्री आहे उगवते उद्योग आहे उगवते उद्योग म्हणजे काय तर बघा तर लक्षात ठेवा आपण पाहतो फ्लॉरिकल्चर होतात पुष्प उत्पादन तर याच्यामध्ये लक्षात ठेवा आपण तुम्हाला सनराईज इंडस्ट्री सांगत होतो सनराईज इंडस्ट्री म्हणजे काय तर सनराईज होतो म्हणजे काय उदय होतो पण तो उदय होतो सूर्याचा तर या ठिकाणी याचा संबंध कसा दिलाय सनराईज इंडस्ट्री म्हणजे अशी इंडस्ट्री असती की सध्या काय होतं ब्लूम होतं लक्षात घ्या उगवती इंडस्ट्री त्याच्यामध्ये पुढे जाऊन फ्युचरमध्ये खूप ग्रोथ आहे मला लक्षात तर फ्युचरमध्ये त्याच्यामध्ये खूप ग्रोथ आहे आणि उगवती इंडस्ट्री तसं उगवतो सूर्य कसा हळूहळू मोठा होता तो आणि लक्षात त्यामुळे त्याला आता समजा बघा या ठिकाणी डोंगर आहे या ठिकाणी सूर्य उगवतो अशा प्रकारे तर आपण लहान चित्र कसं काढतो डोंगराचं कसं हळू सूर्यवर येते अशा प्रकारे तर तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना पण पाहिलं असेल की सूर्य बघा तुम्ही सकाळ सकाळी ट्रॅव्हल करता तर तुम्हाला हळू सूर्य असा डोंगराच्या वर आलेला दिसेल आणि लक्षात तर सनराईज इंडस्ट्री आता ही इंडस्ट्री वाढत काय त्याचं पण कारण पण सांगतो म्हणजे ही इंडस्ट्री ब्लूम का होते याचं कारण का तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याची जनरेशन जी आहे ती आपली यंग जनरेशन बरोबर यंग जनरेशन काय करते आपल्याला माहिती आपल्याकडे आपण वेगवेगळे डे सेलिब्रेट करतो जसं की व्हॅलेंटाईन डे आला द्या फुले अजून दुसरा एखादा मदर डे आला द्या फुले आपल्याकडे माहिती लागणार असेल ते फुलांचा किती मोठा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर कोणाचा सत्कार करायचा त्या फुल जे काय असेल ते म्हणजे फ्लॉवर इंडस्ट्री या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढते म्हणजे कुठल्या कारणासाठी जे काय असेल हे झालं पहिलं नॉर्मल गोष्टीसाठी अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर जे काही वेगवेगळे आपल्याला माहिती की काही फुलांमध्ये न्यूट्रिएंट्स असतात म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की काही फुलांचा वापर खाण्यासाठी देखील केला जातो न्यूट्रिएंट्स असल्यामुळे त्याच्यामुळे न्यूट्रिएंट्ससाठी देखील याचं खूप लोकांना महत्त्व पडलंय तुमच्यापैकी पण बघा लहानपणी आपलं काही फुलं खाल्ली असते तुम्हाला माहिती नाही मला माहिती म्हणजे तुम्ही खाली का माहिती आम्ही तरी खायचो तर आता मला ते फळाचं नाव नाही आठवत तरी फुलाचं नाव नाही आठवत पण ते फुल खायला चांगलं लागायचं लाल कलरचं फुल होतं ते तर म्हणजे मी तुम्हाला एका सांगतोय तर फुल याच्यामध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्याचा वापर देखील केला जातो आणि याच्यावर माझ्या मते एकदा सीसॅटमध्ये देखील पॅसेज विचारला होता तर मला एक्झॅक्ट आठवत नाही एकदा एमपीसी मध्ये विचारलं की यूपीसी मध्ये विचारलं पण फ्लॉवर एकदा सीसॅटमध्ये पॅसेज आला होता त्याच्यावर हा मुद्दा मला माहिती आहे की फ्लॉवरमध्ये न्यूट्रिएंट्स असतात त्याचा वापर चांगल्या प्रकारे केला जातो न्यूट्रिएंट म्हणून तर मी तुम्हाला ते सांगत होतो की सनराईज इंडस्ट्री कशा प्रकारे म्हणजे कशा प्रकारे ब्लूम होते त्याची मागणी कशी वाढते बघा राईट आता शासनाने काय केलं याला 100% निर्यातक्षम उत्पादन म्हणून घोषित केले म्हणजे काय निर्यातक्षम म्हणजे काय तुम्ही 100% निर्यात करू शकता याला आणि याच्यामध्ये प्रमुख फुल पिके कुठले आहेत कुठल्या प्रकारचे फुलांना जास्त मागणी असते गुलाब आपल्याला माहिती आहे गुलाब आपण सगळ्याच प्रकारचे येतो मैत्रीचा गुलाब येतो प्रेमाचा गुलाब येतो म्हणजे गुलाबामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत आणि लक्षात शत्रूचा गुलाब मित्राचा गुलाब प्रेयसीचा गुलाब प्रियकराचा गुलाब अशी भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये मग गुलाबाला महत्व आहे शेवंती पण भरपूर सारं महत्व आहे जरबेरा कार्नेशन ऑर्किड ग्लॅडिओलस हे सगळे फुलांची नावं ज्याला खूप मागणी असते राईट गुलाब शेवंती दरबेरा नाव पाठ करून घ्या गुलाब शेवंती दरबेरा कार्नेशन ऑर्किड ग्लॅडिओलस नंतर प्रमुख निर्यात देश कोण म्हणजे भारत कोणाला निर्यात करतो तर बघा भारत कोणाला निर्यात करतो जास्तीत जास्त तर USA आहे नेदरलँड आहे UAE आहे UK जर्मनी मलेशिया ठीक आहे USA आहे नेदरलँड आहे नंतर UAE आहे नंतर जर्मनी आहे नंतर UK आहे आणि मलेशिया आहे लक्षात घ्या राईट तुम्ही कसं लक्षात शकता हे बघा तुम्ही असं लक्षात उलट लक्षात घ्या मुगुनू लक्षात घ्या मुगुनू म्हणजे काय मुगुनू लक्षात घ्या MUGUNU मू म्हणजे काय मलेशिया आणि पुढचा यू पकडा UK पकडा जी म्हणजे काय जर्मनी आणि UAE आणि एन म्हणजे काय नेदरलँड USA म्हणजे मी कसं प्रिपेअर करा मुगुनू या ठिकाणी पकडले असं जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवा इझी हो तर मला 3 यू भेटले या ठिकाणी बघा UAE UK आणि USA बरोबर 3 यू भेटले आणि जर्मनी ठीक आहे मलेशिया आणि नेदरलँड भेटलं राईट त्याच्यामुळे मी काय केलं त्याला युला त्याच्यामध्ये टाकलं तुम्ही त्यानुसार करू शकता तुमच्या अंगाने ठीक आहे तर मुगुनू केलं बरोबर मुगुनू तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं लक्षात ठेवा तुम्ही मुगुनू तरी झालं तुमचा प्रमुख निर्यात देश आता जागतिक क्रमांकाचा विचार आपण जर केला तर जगामध्ये सगळ्यात जास्त फ्लॉवर उत्पादन करतं तर चायना करतं लक्षात घ्या चायना 1 नंबर आहे भारताचा क्रमांक दुसरा लागतो तर कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही चीन आणि भारत ठीक आहे चायनाला तुम्ही तुम्हाला एक लहानपणी माहिती का एक चायना नावाचा गुलाब होता चिनी गुलाब आपण म्हणतो बघा चिनी गुलाब ते पाहिलं का चिनी गुलाब तसं लक्षात ठेवा गुलाब आपल्याकडे खूप फेमस आहे गुलाबाचं उत्पादन जास्त चिनी गुलाब लक्षात ठेवा राईट चिनी गुलाब आणि 2 नंबर भारत नंतर उत्पादन बघा उत्पादनामध्ये क्रमांक कोणाचे नेदरलँड आणि 2 नंबर जर्मनीचा म्हणजे वर आपण जे पाहिलं तर क्षेत्रानुसार आहे क्षेत्रामध्ये विचार केला तर चिनी चायना आणि 2 नंबर इंडिया आणि उत्पादनामध्ये आपण विचार केला 1 नंबर आहे नेदरलँड 2 नंबर आहे जर्मनी ते NG लक्षात ठेवा NG आता भारतातील राज्यांचा वाटा बघा सगळ्यात वाटा कोणाचा आहे तर कर्नाटक तामिळनाडू यांच्यामध्ये काय कॉम्पिटिशन चालू असते कर्नाटक तामिळनाडू नंतर वेस्ट बेंगॉल नंतर MP ठीक आहे तर कर्नाटक हा 1 नंबर नंतर तामिळनाडू म्हणजे साऊथचे राज्य खाली स्टार्टिंगला आहे नंतर इकडे ईस्ट राज्य आहे नंतर मध्य प्रदेश आहे राईट लक्षात घ्या तुमचं भारतातील राज्यांचा वाटा कर्नाटक तामिळनाडू वेस्ट बेंगॉल आणि मध्य प्रदेश चलो तर आता पुष्प उत्पादनाची तुम्हाला आकडेवारी सांगतो लेटेस्ट वाली 2021 आकडेवारी लूज फुलाचं उत्पादन किती झालं लूज फुलं तर 2295 सहस्र टन एवढं उत्पादन झालं किती 2295 आणि कट फुलाचं उत्पादन किती झालंय तर 833 सहस्र टन कट फ्लॉवर्स म्हणजे काय एक सेकंड तुम्हाला सांगतो बघा कट फ्लॉवर्स म्हणजे तर कशाचं समजा तुमचं हे असं एक वनस्पती आहे तर असं वर फुलं आले ठीक आहे आता मी काढतो लक्षात ठेवा बघतो वरच्यावर तर आपण काय करतो तर स्टेम सकट घेतो लक्षात घ्या स्टेम सकट म्हणजे समजा स्टेम आहे ना फुलाचं स्टेम सकट आपण जर असं कट केलं आणि त्याला म्हणतात कट लावू याचा वापर कुठं होतो आपण लक्षात घ्या आपण बुके वगैरे बनवतो ना बुके बरोबर का कुठं आपण कोणाला असं करायचं त्याचा बुकेचा गुच्छ असतो तर त्याच्यामध्ये वापरतो म्हणजे स्टेम हे बघा स्टेम म्हणजे तुमच्या वर फुलं आणि याला असं बाहेर रॅपिंग करतात ते कुठं वापरतात कट फ्लॉवर मोठी बुके वगैरे वापरतात आणि लक्षात तरी तुमचं कट फ्लॉवर आणि लूज फ्लॉवर म्हणजे काय तुमचं फक्त वरचं फ्लॉवर घ्यायचं म्हणजे बघा हे तुम्हाला कलर वाटलं दाखवतो कलर पण लक्ष कलर हा तर तुम्ही काय केलं आता वरचा फ्लॉवरचा पार्ट एवढंच घेतला खालचा स्टेमचा पार्ट मी घेतलाच नाही हा एवढा वरचा पार्ट घेतला ठीक आहे म्हणजे खालचा जो काही गोड असेल तेवढा एवढाच पार्ट घेतला म्हणजे लूज फ्लॉवर त्याचा वापर आपण कुठं करतो आपण बघा हार तयार करण्यासाठी वापरतो
ठीक आहे. तर ह्या किंवा आपण मध्ये वापरत नाही का आपण, बरोबर, गोल्ड प्रकारचा असतं गार्लँड, तर ते फुलांचं जे पूर्ण नेकलेस टाईप त्याच्यामध्ये आपण वापरतो. तर लूज फुलांचा वापर त्या ठिकाणी होतो आणि कट फुलांचा वापर कुठं होतो, असे बुके वगैरे तयार करण्यासाठी. तर लक्षात घ्या, लूज फुलांचा वापर बनाचे उत्पादन भारतामध्ये सगळ्यात जास्त होतं. किती होते? 2295 सहस्र टन. सहस्र म्हणजे काय? हजार. तर 2295 गुणिले 1000 एवढे टन लक्षात घ्या. आणि लक्षात, आणि कट फुलांचं उत्पादन किती होते? 833 सहस्र टन एवढं होतं. म्हणजे जवळपास याच्यामध्ये तीन पटीचा फरक आहे. त्या 823 आपण कपडे ऑनलाईन तर कट फ्लावर आणि लूज फ्लॉवर मधलं रिलेशन. तर लूज फ्लॉवर हे कट फ्लॉवरच्या जवळपास 3 पट जास्त आहे. आता क्षेत्राचा आपण विचार केला भारतामध्ये तर जवळपास 2,83,000 हेक्टर फुलांची लागवड केली जाते. किती? 2,83,000 एवढे हेक्टर फुलांची लागवड केली जाते. आणि आपण निर्यात किती करतो फुलांची? तर 21,024 एवढे मेट्रिक टनाचे आपण काय करतो? निर्यात करतो. 2022 आकडे पुन्हा सांगतो. क्षेत्र किती आपल्याकडे? तर 2,83,000 हेक्टर एवढं क्षेत्र आहे. उत्पादन नाही, क्षेत्र वेगळी गोष्ट आहे. एवढ्या क्षेत्रात आपण लागवड करतो. आणि निर्यातीच्या बाबतीत आपण विचार करतो आपण किती निर्यात करतो फुलांची? तर 21,024 एवढं मेट्रिक टन फुलांची आपण निर्यात करतो. तर महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, फुलांचं जे आहे ना मेन संस्था ती आहे फुल उत्पादन संचालनालय. म्हणजे काय? तर फ्लॉरिकल्चर डिरेक्टर आपण म्हणू शकतो. तर ती कुठं आहे? तर पुण्यामध्ये. लक्षात घ्या, पुण्यामध्ये ती हेडक्वार्टर येतं महाराष्ट्रामध्ये. आणि आपेडा ही खूप महत्त्वाची संस्था याच्या बाबतीमध्ये देखील. तर आपेडा काय करते? आपेडामध्ये लिलाव सेंटर आपेडा मॅनेज करत असते. तर नोएडा या ठिकाणी लिलाव केंद्र आहे, बेंगळुरूला आहे, मुंबईला आहे, या ठिकाणी लिलाव केंद्र असतं. म्हणजे काय? ऑप्शन होतं आणि मग ते देशभरामध्ये जातात. तर ही आकडेवारी आपण आपेडामधून घेतली. लक्षात घ्या, आपेडा या ठिकाणी मॅनेज करत असते लिलाव केंद्र. कुठले? नोएडा, बेंगळुरू आणि मुंबई. तर हे असं समजा की तुम्ही या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री किंवा आयटी कंपन्या तर त्याकडे लक्ष ठेवू शकता. त्या आयटी कंपनीच्या लोकांना फुल लागतात वगैरे. तर नोएडा, बेंगळुरू, मुंबई या ठिकाणी भरपूर सारे आयटी इंडस्ट्री असं समजा. तर त्या ठिकाणी तुम्ही तसं लक्ष ठेवू शकता. नोएडा, बेंगळुरू आणि मुंबई. हे होतं मित्रांनो आपलं ओव्हरऑल फ्लॉरिकल्चर, राईट. तर याच्यामध्ये कल्चरला अर्थात फलोत्पादन. तर याच्यामध्ये बघा, हा चॅप्टर काय जास्त मोठं नाही. म्हणजे हे जे चॅप्टर्स आहेत ना, चॅप्टर म्हणजे मी टॉपिक्स म्हणतो. सब टॉपिक चॅप्टर खूपच मोठी गोष्ट झाली. सब टॉपिक खूपच छोटे छोटे आहेत. तर आकडेवारी बघा, फलोत्पादनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कृषी उत्पादनामध्ये यांचा 35% जास्त वाटा आहे. कारण का? त्यांना बऱ्यापैकी आपल्याला माहिती काय भेटतं? इन्कम भेटतं. म्हणजे बघा, फळं काय तुम्ही फळाचे भाव एवढं पण पडत नाही. ठीक आहे. म्हणजे फळं आपल्याकडे नाही म्हटलं तर भागात आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला, आपल्याकडे आंबे पिकत असतं पण आपल्याला बघा किती म्हणजे वाट पाहावं लागतं की तुम्हाला फळं स्वस्त होतील. आंब्यासारख्या गोष्टी आपल्याला खायला भेटत नाही एवढं आपल्या जवळ असेल तर. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की फळांना मार्केट आहे खूप, म्हणजे त्याच्यामध्ये पैसा असतो. तर कृषी उत्पादनामध्ये 35% जास्त वाटा यांचा आहे. म्हणजे 100पैकी 35% जास्त उत्पादनामध्ये यांचा वाटा आहे. नंतर दरवर्षी 3% याच्यामध्ये वाढ होते. कारण का? लोकांचं महत्त्व पडले, त्याच्यामध्ये पैसा पण भरपूर आहे. आणि याच्यामध्ये कसं लोक इन्व्हेस्टमेंट पण करायला लागले. आणि आजकाल थोडं त्याच्यामध्ये जनजागृती वाढली, नवीन टेक्नॉलॉजी आल्या, राईट. तर 3% दरवर्षी वाढ होते. क्षेत्रामध्ये म्हणतो मी, क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये ते लागवड खाली क्षेत्र असतं त्याच्यामध्ये दरवर्षी 3% वाढ होते. उत्पादनामध्ये बघा किती टक्के वाढ होते? तर दरवर्षी उत्पादनामध्ये 7% वाढ होते. आणि एफडीआयमध्ये 100% परवानगी. एफडीआय आपल्याला म्हणजे स्टार्टिंगला आपण खूप रिस्ट्रिक्शन लावले होते, तर आता सरकारने डायरेक्ट काढून टाकले. म्हणजे तुला येऊ जाऊ दे, म्हणजे बघू दे सगळं करतं. म्हणजे येऊ देता इन्व्हेस्टमेंट असा प्रकारचा ॲक्ट असल्यामुळे तर आपल्याला तो फायदा होतो. त्या ठिकाणी कंपन्या वगैरे डायरेक्ट त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात, राईट. आपण जसं पाहिलं असेल की मग अशी वेगवेगळ्या फार्मिंगच्या टाईप पाठीमागे पाहिजे बघा, कॉर्पोरेट फार्मिंग वगैरे. तर कंपन्या वगैरे या ठिकाणी भरपूर उतरायला लागतात. फॉरेनला पडले त्या ठिकाणी भरपूर सारा पैसा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी एफडीआयची परवानगी 100% आपण देऊन टाकली. उत्पादनामध्ये काय किती टक्के वाढ होते? दरवर्षी 7% वाढ होती. क्षेत्रामध्ये किती वाढ होते? 3% वाढ होते. आणि कृषी उत्पादनामध्ये किती वाढ आहे? 35% जास्त वाढ आहे. आणि लक्षात हे होतं तुमची आकडेवारी. आता याच्यामध्ये महत्त्वाचे स्कीम पाहू आपण याच्यामध्ये. तर पहिले तुमची नारळ विकास मंडळ, नारळाचा विकास करायचा. आपल्याला म्हणजे नारळ शक्यतो कुठे मोस्टली तर साऊथला बघा तुम्हाला तिकडे नारळ येतात आपल्याकडे. तर कोचीमध्ये हे त्याचं हेडक्वार्टर आहे. आणि कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे? तर कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत हे कॉमर्स मिनिस्ट्री कोण जाईल. नारळ साऊथला भरपूर सारे नारळ आहेत. तर कोची त्याचं हेडक्वार्टर आहे. 1981 मध्ये स्कीम सुरू झाली. ती स्कीम म्हणण्यापेक्षा ते मंडळाची स्थापना झाली, नारळ विकास मंडळ. तर कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड असं तर म्हणू शकता तुम्ही, राईट. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड, CDB वगैरे असं समजेल. त्याचं मॅन्डेट काय? त्याचं मेन काम काय? तर उत्पादकतेमध्ये वाढ करायची, म्हणजे नारळाची उत्पादकतेमध्ये वाढ करायची आणि उत्पादनामध्ये डायव्हर्सिटी वाढून नारळ लागवड आणि उद्योजकतेचा विकास करायचा. आता हे पाटणं करत तुम्हाला कोण मिळेल? नारळ विकास मंडळ म्हणल्यानंतर ते काम ऊसासाठी थोडं करणार आहे ना, नारळाचा विकास करणार आहे. त्यामुळे फक्त हे लक्षात ठेवा आणि कुठे ते हेडक्वार्टर पोहोचेल. बाकी तुम्हाला ते कॉमर्स मिनिस्ट्री कोण जाईल. पुढचं आहे ते म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, तसंच मराठीमध्ये आपण म्हणतो राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ. हेडक्वार्टर कुठे बघायचं? गुरुग्रामला आहे. गुरुग्राम नॉर्थमध्ये. याची स्थापना कधी झाली? एप्रिल 1984. ठीक आहे. आणि त्याची शिफारस कोणी केली होती? तर एम एस स्वामीनाथन कार्यगट आहे त्यांनी केलं. आपल्या हरितक्रांतीचे एम एस स्वामीनाथन यांच्या कार्यगटाने रिकमेंडेशन केली, शिफारस केली. त्याच्यातून आपण हे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड स्थापन केले गुरुग्रामला. याचं उद्दिष्ट काय असतं? प्रोडक्शनचे क्लस्टर तयार करणे. क्लस्टर म्हणजे काय? ग्रुप लक्षात घ्या, ग्रुप गट तयार करणे. क्लस्टर कशाचे? प्रोडक्शनचे. ते कोण प्रोडक्शन करत असेल ते. आणि पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती करायची. म्हणजे काय? एकदा पीक काढलं, ते फळ काढलं तर त्याच्यावर काय प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याला साठवून ठेवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं आपण म्हणतो पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यानंतर क्वालिटी प्लांटिंग मटेरियल, म्हणजे तुम्ही जे काही गोष्टी पीक लावताय फळांचं त्याचे कसं पाहिजे? क्वालिटी पाहिजे, एकदम गुणवत्ता पाहिजे, लक्षात घ्या. आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा, म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी वापरून त्याच्यामध्ये गोष्टी सुधारणा करू शकता. तर हे होतं मित्रांनो तुमचं नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड 1984 आहे. आधीच आपण पाहिलं कोकोनट बोर्ड कधीच 1981 आहे. कोकोनट 1981 आणि हॉर्टिकल्चर बोर्ड 1984. पुढचं आहे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन. तर बघा आता बोर्डचे जागी शब्द टाकायला काय बघता? हॉर्टिकल्चर मिशन, मिशन शब्द टाका. पाठीमागचं होतं बोर्ड, आता आपण पाहतो मिशन. म्हणजेच काय? राष्ट्रीय फलोत्पादन अभियान. तर 5-6 स्कीम आहे मित्रांनो ही. आणि महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी कोण करते याची? तर MSH MPB हे बोर्ड करत असतं. बरं लक्षात. तर महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी हे बोर्ड करतं. त्याची सुरुवात कधी 2005 साली. त्याचं मेन पर्पज काय? उद्दिष्ट काय? तर फलोत्पादनात वाढ करणे, शेतकरी उत्पादनात वाढ करणे, उत्पादनात वाढ करणे. कॉमन सेन्स आहे. तर हे जर बोर्ड हॉर्टिकल्चरसाठी असलं, बरोबर मग आपण पाहिलं होतं. तसं हे मिशन हॉर्टिकल्चरसाठी त्याचं काम काय असणार? तर फलोत्पादनात वाढ करणे,
ते वाढलं की काय होणार, शेतकऱ्याचं उत्पादन वाढणार, ते वाढलं की काय वाढणार, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार. काही नेमकं लागू कोणाला नाही लक्षात घ्या. तर औषधी वनस्पती आणि नारळ यांना हे लागू नाही. ठीक आहे. तर नारळासाठी ऑलरेडी आपण वर पाहिले हॉर्टिकल्चर बोर्ड कोकोनट बोर्ड आहे. आणि केंद्र आणि राज्यांचा वाटा किती होता, आधी होता 85-15, आता तो झाला 47. 47 बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे. तिकडे कॉमन शेअरिंग स्ट्रक्चर असतं. तर हे झालं नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन. तरी ते 5-6 होतं. नंतर पुढचं मिशन आहे म्हणजे मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट हॉर्टिकल्चर, म्हणजे काय एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रम. याच्यामध्ये काय केलं मित्रांनो, वर जे सगळ्या गोष्टी आहेत ना ते सगळ्या मर्ज करून टाकल्या. सरकारने काय केला, असं आपण फापट पसार करण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी एका स्कीममध्ये टाकून टाकू. 2014-15 मध्ये काय केलं आपण 12 पंचवर्षी योजनेमध्ये, तर हे असं एकदम इंटिग्रेटेड आणलं बघा. इंटिग्रेटेड म्हणजे काय, एकच करणं. म्हणून त्याला म्हणतात एकात्मिक फळबाग विकास अभियान. 14-15 आहे ते. आणि मग योजनेचे उपघटक काय, तर राष्ट्रीय फळबाग अभियान, राईट. तर फळबाग अभियान आपण आता समोर पाहिजे, राईट. त्याच्यानंतर ईशान्येकडील आणि हिमालयीन राज्य राष्ट्रीय फळबाग अभियान, त्याच्यामध्ये आपण नॉर्थ ईस्ट साईडचे देखील आपण सेपरेट अभियान काढलं होतं, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, राईट. तर त्याच्यानंतर राष्ट्रीय बांबू अभियान, राष्ट्रीय बांबू अभियान म्हणजे नॅशनल बांबू मिशन. नंतर नारळ विकास मंडळ, जे आपण मग पाहिलं होतं 1981चं. नंतर राष्ट्रीय फळबाग मंडळ, हे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड होतं, तिथं मग आपण पाहिलं होतं 1984चं, राईट. आणि केंद्रीय फळबाग संस्था नागालँड, हे सगळं मर्ज केलं. म्हणजे बघा, राष्ट्रीय फळबाग अभियान आपण आता मग पाहिलं बघा, आहे ना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान. त्याला दुसरं आपण फळबाग देखील म्हणूया, फळबाग किंवा फलोत्पादन. इथे शब्द तुम्ही टाकू शकता. इथं वरचं बघा, आता जे आपण स्कीम पाहतो त्याच्यावरती म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन ना, NHM नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, त्यालाच आपण फळबाग अभियान देखील म्हणतो. तर या सगळ्या स्कीम मर्ज करतो वरच्या बघा, फळबाग अभियान, बांबू अभियान. फक्त बांबू आपण घेतलं नाही, बांबू अभियान, नंतर कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड 81चं, नंतर हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट बोर्ड 84चं आणि फळबाग संस्था नागालँडची. तर सगळ्या स्कीम मर्ज केल्या, टोटल 6 तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. नंतर पुढचं महाराष्ट्राने काय केलं बघा, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वन मंडळ, कधीच आहे 2005चं आहे, राईट. तर राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आपण मग पाहिलं बघा, कुठं 2005 साली ती आणि राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ योजना. तर ह्या 2 स्कीम राबवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ही चालू झालेली आहे 5ला. मग तुम्हाला रेफरन्स दिला आठवते मग बघा की महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी कोण करते, या राष्ट्रीय फलोत्पादन किंवा राष्ट्रीय फळबाग अभियानाची, तर MSHMPB करत आहे. लक्षात. आणि तेच त्याचा फुल ठिकाणी दिला आहे, MSHMPB या शॉर्टमध्ये लिहून ठेवा, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वन महामंडळ. मग जागाला सगळ्या ठिकाणी आपण ते सेपरेट घेतले, तर 5 झालेला आहे. चला आता पुढचं फळबाग लागवड योजना. तर फळबाग लागवड योजना कधीची, तर 2018-19 लक्षात ठेवा. आणि 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आपलं टार्गेट आहे, राईट. तर आणि याच्यामध्ये अजून दुसरं टार्गेट काय, तर फलोत्पादन विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्याचा विकास करायचा. कारण फळाचा विकास झाला की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढले, उत्पन्न वाढणार आणि विकास होणार, असं ते आहे. अशा प्रकारे आपण शेतकऱ्याचं उत्पन्न काय करू शकतो, 2022 पर्यंत दुप्पट करू शकतो. त्यासाठी आपण दलवाई कमिटीने आपण मागे पाहिलं, ठीक आहे. हे झालं फळबाग लागवड अभियान 18-19ची. तर या ठिकाणी आपलं जे आहे ना हॉर्टिकल्चर, हा टॉपिक या ठिकाणी संपलाय. तर आपला एक टॉपिक राहतोय तो म्हणजे कुठला, तर फ्लॉरिकल्चर. तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया.